बोलत तो। काल मुंबईत मतदान अगदी उत्साहात पार पडलं। काल मुंबईत 55% मतदान झालं। एवढा आकडा जरी 55% दिसत असला तरी 12 लाख लोक मतदानापासून वंचित राहिलेत, ती केवळ मतदार यादीत असलेल्या घोळामुळे। अनेक लोकांची नावं ही मतदार यादीतच नव्हती। बघूया या मुंबईकरांचं काय म्हणणं यावर। मला सांगा, तुम्ही काल मतदान केलं? हो, केलं। काय वाटतं तुम्हाला? काल 12 लाख लोकांनी मतदान केलं नव्हतं, फक्त एवढंच कारण की मतदार यादीत नाव नव्हतं, म्हणजे त्यांना करण्याची इच्छा होती पण नाव नसल्यामुळे ते करू शकले नाही। ॲक्च्युली काही प्रमाणात लोकांचाही प्रॉब्लेम आहे आणि काही प्रमाणात गव्हर्नमेंटकडनं सुद्धा आहे। आता मी वोटिंगसाठी जेव्हा कार्डसाठी अप्लाय केलं होतं तेव्हा 3 वेळा मी फॉर्म भरला, परंतु माझं कार्ड आलं नाही, फक्त नाव आलं आहे माझं फक्त। तर मग ते ॲज अ गव्हर्नमेंटने सुद्धा विचार केला पाहिजे की लोकांना व्यवस्थित कार्ड्स पोचत आहेत की नाही, किंवा जे काही नवीन प्रभाग चेंज केले जातात, प्रत्येक वॉर्ड फिरवले जातात, तर मग त्यांची नावं बरोबर होत आहेत की नाही, किंवा ॲड्रेस चेंज करतात लोक, तेव्हा त्यांचे ॲड्रेस बरोबर प्रॉपर त्या लिस्टमध्ये येतात की नाही, हे गव्हर्नमेंटने चेक केलं पाहिजे। आता आपण गव्हर्नमेंट जर प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमात जायला बघतात, तर लोकांनी तेवढा पुढाकार घेतला पाहिजे। त्याच्यामुळे मतदानाचा जो टक्का आपला घसरला। एकतर जवळजवळ 10 ते 12% जणांचं व्होटिंग झालं नाही, म्हणजे 92 लाख वोटर्सपैकी जवळजवळ 11 लाख वोटर्सनी आपल्याला व्होटिंग केलं नाही। त्याच्यामुळे ऑटोमॅटिक त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्या, म्हणजे आता जे मतदार जे निवडून येतील, आपल्या सिलेक्ट होतील, त्यांच्यावर त्याचा इम्पॅक्ट पडेल। माझं पण नाव नव्हतं, त्यामुळे मी केलेलं नाही मतदान। माझं पण यादीमध्ये लास्ट इयर होतं, यावर्षी नाही आहे। हा दरवेळेसचाच घोळ झाला आहे, म्हणजे लास्ट टाईम पण बऱ्याच लोकांची नावं नव्हती म्हणून मी पेपरमध्ये वाचलं होतं, न्यूज चॅनलमध्ये बघितलेलं। यावेळेस पण तेच झालं, माझ्याबरोबर झालं। म्हणजे प्रशासनाचाच घोळ असायला पाहिजे। घोळ म्हणजे मे बी, किंवा ती माणसं आली असतील तेव्हा ही माणसं घरात नसतील, ज्यांची नावं नोंदली गेली नाहीत, असं असेल, अवेलेबल नसतील। खूप वेळा मतदार याद्या हे करायला येतात, रिन्यू करायला येतात, पण माहीत नाही का असा घोळ झाला आहे। तुम्ही मतदान केलं? हो, मी मतदान केलं। मला वाटतं दोघांनीही बघायला पाहिजे, एकाला दोषी देऊन काही उपयोग नाही। जसं आपली पण चूक आहे, आपणही चेक करायला पाहिजे। प्रशासन तर करणारच, त्यांची ड्युटी म्हणून, पण आपल्याला जर काहीतरी बदल घडवायचे आहेत तर आपण तो पण थोडी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे। ही ॲक्च्युली गव्हर्नमेंटची चुकी आहे, कारण जरी आपण आपलं गव्हर्नमेंट इतकं ॲक्टिव्ह नाही की बाबा आज वोटर आय डीमध्ये नाव नाही आहे तर उद्या येईल लगेच, असं नाही आहे। त्यामुळे जरी ती गव्हर्नमेंट बरोबर असलं एका बाजूने, तरीही ते चुकलेलं आहे, कारण 12 लोकांनी वोट नाही केलं, म्हणजे जितकं अपेक्षित होतं आपल्याला वोटिंग होईल तेवढं झालं नाही आहे मुंबईमध्ये। तर मग उद्याच्या रिझल्टवर त्याचा परिणाम होईल। काकू, मला सांगा, काल मुंबईत 55% मतदान झालं। सगळ्यात आधी तुम्ही मतदान केलं का? हो, मतदान केलं मी। एवढं 55% मतदान होऊन सुद्धा 12 लाख लोकांनी काल मुंबईत मतदान केलेलं नाही आहे, केवळ मतदार यादीत असलेल्या घोळामुळे झाला आहे घोळ। कारण मला तिथे अनुभव आला, आमचं दरवर्षी तिथे असूनही, म्हणजे प्रत्येक वेळा असूनही आम्हाला पटकन मिळालं नाही। आणि तिथल्या लोकांना तसं काही सांगता पण आलं की ठीक आहे बाबा, ह्या वार्डमध्ये तुमचा आहे नंबर, असं अजिबात सांगता आलं नाही। आम्हीच घरी जाऊन आमचं ते मतदान कार्ड घेऊन शोधून मग आम्ही मतदान केलं खरं म्हणजे। नाही, माझ्या वोटिंग लिस्टमध्ये नावच नसल्यामुळे मला काय हे वोटिंग करता झालं नाही। भरपूर जणांचे, म्हणजे ज्यांची इच्छा आहे इलेक्शनला म्हणजे वोटिंग करायची, पण त्यांच्या लिस्टमध्ये नाव नसल्यामुळे त्यांना काय वोटिंग करता आलं नाही।